नमस्कार मित्रांनो, मी अविनाश टेंगडे पाटील। नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि हा माझ्या आयुष्यातील फर्स्ट ब्लॉग आहे। आणि मी आज प्लॅन केला आहे की हरिश्चंद्रगडावर जायचा आणि हरिश्चंद्रगडावर आज आम्ही निघालो आहे। जवळपास संभाजीनगरहून हरिश्चंद्रगड जवळपास 250 किलोमीटर आहेत आणि त्यासाठी जवळपास आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे हरिश्चंद्रगडासाठी। आमच्याबरोबर माझा मित्र सौरभ आहे, सौरभ आणि कार्तिक आहे। अजून एक मित्र आहे प्रणव, तो गाडीमध्ये पेट्रोल भरतोय। तर बघूयात आपण कसा होतो आपला हरिश्चंद्रगड ट्रेक। चला भेटूयात। संभाजीनगरहून आम्ही थोडंसं जवळपास 20 किलोमीटर पुढे निघाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असा पाऊस सुरू झाला आहे आणि सुंदर असं हे बघा रोडच्या लाईट जे आहेत ना ते खूप सुंदर पद्धतीने चमकत आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण येऊन पोचलो आहे। एक पेट्रोल पंप आहे इकडे आणि म्हटलं थोडंसं आपण विश्रांती घेऊयात, थोडा चहा घेऊयात, त्याच्यामुळे थांबलो आहे। अरे प्रणव कुठं झाला, काय झालं? या साईडला काय सांगितली लाव, इथं गाडी लावली होती बट हॉटेलवाल्यांनी सांगितलं की थोडंसं बाजूला लावा, तर प्रणव बाजूला लावतोय थोडीशी गाडी। काय म्हणतो सौरभ? बस फर्स्ट क्लास। असं आहे का? कुठे थांबलो आहे आता सध्या आपण आता सध्या शिर्डीचे पुढे थोडं किती, एक मला वाटतं 20 किलोमीटर पुढे आला ना शिर्डीच्या। वेळ ॲक्च्युली बराच लागला कारण आम्ही स्लो येतोय। आमचा जो एकदम ड्रायव्हर आहे हा एक्सपर्ट माणूस, त्याला म्हटलं बाबा गाडी दमानच ठेव, नाही तर हा 150 चालवतो गाडी, त्याच्यामुळे म्हटलं थोडं शांततेत जाऊया। आणि इकडे आमचे DJ कार्तिक। चहा आत्ताच आलाय आणि चला आपण चहा घेऊयात आता। आपण आता शेंडी या गावात आहोत आणि जवळपास आता सकाळचे 8 वाजलेत। सकाळी 5लाच आम्हाला ट्रेक चालू करायचा होता पण नाही जमलं, थोडं थकलेलो होतो, म्हणलं नको थोडं लेट जाऊ, दिवसभर आपण ट्रेक करूयात पण थोडंसं निवांत करूयात। तर व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण सकाळी आता उठलेलो आहे, फ्रेश वगैरे झालो आणि आपण आता शेंडी या गावामध्ये आणि आता निघायचं होतं आपल्याला, तर बाकीचे 2 जण फ्रेश होत आहे आणि म्हटलं चला मग आपण तेव्हापर्यंत थोडंसं बाहेर फिरू। हे शेंडी हे गाव आहे आता सध्या, बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग। ॲक्च्युली सगळेजण रात्री थोडंसं लेट झोपलो कारण थोड्याशा आमच्या मित्रांच्या गप्पा चालू होते, त्यामुळे थोडंसं लेट झोपलो। म्हटलं चला आज दिवसभर आपण हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करूयात, म्हणजे पूर्ण दिवस आपण तिकडे घालूयात। त्यामुळे सकाळी 8 वाजता उठलो, नाश्ता केला, थोडासा खूप सुंदर नाश्ता होता, खूप सुंदर जेवण भेटतं ॲक्च्युली। अँड आता सध्या आम्ही हरिश्चंद्रगडाकडे निघालो। मित्रांनो आपण हरिश्चंद्रगड याच्या प्रवेशद्वारासमोर आलेलो आहे आणि इथं आपण आता जस्ट तिकीट काढले आणि आपण आता निघतोय समोर। चला प्रणव गाडी चालवतोय का? हां ही चावी। चलो चला तर आपण पुढे चालतोय आता। जस्ट आपण आलो आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी व हा जो मेन गेट आहे इथून आपल्याला ट्रेकचा आपला स्टार्ट करायचा आहे। तर सगळेजण रेडी आहोत आम्ही। ॲक्च्युली करेक्ट आता 12 वाजलेत आणि 12 वाजता आपण निघालो आहे हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकसाठी। तर चला मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो आपला ट्रेक हा सुरू झालेला आहे आणि खूप उत्सुकता आहे की हरिश्चंद्रगड म्हणजे कशा प्रकारे आहे हे बघण्यासाठी आपण निघालो आहे।
आज थोडं गरमीचं वातावरण आहे, तर खूप गरमी होते आणि आमच्या माणसाला एवढी गरमी होत होती की त्याने डायरेक्टली शर्ट काढून ठेवला आहे. की एवढा दमलो आहे भयानक. जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरवरती आलो आहे, पण वाटाणं तर नाही वरती जाईल म्हणून शक्य नाही वाटाणं. खूप जास्त गरमी आणि दम पण खूप जास्त लागतोय. बाबा तुम्ही रोज येतात का इकडे? शनिवार रविवारी तर मुक्कामाला राहत्या. बरं आहे. आणि असं रोज चालत येतं मग? बरं काका इथून किती वरती? म्हणजे जेवढं आलो अजून वरती का तेवढं? त्याच्यापेक्षा थोडं वर. आजचं वातावरणच काय वाटतं, पाऊस येईल का? आज नाही दिसेल ना? कोकण कडा दिसेल का काका? दिसेल ना, दिसेल. आज धुकं कमी ना. पहिल्यांदा आलो काका, लय जीव चालला काय यायला वरती चढायला. अरे अजून लय जीव काढायचे मग. हा अजून लय जीव काढायची. हो ना. आताच एवढा काढले तर अजून लय हा काढायचे. ना. आता 4 आणे झाले. आहे ना. पण तुम्ही तर म्हणे आत्ताशी अर्धा झाला. एवढं अर्धा तुम्हाला जायचं. सांगावं लागेल तर आमची मराठी तुम्हाला कळते. अच्छा. आम्हाला तेव्हा लागतं. 1 किलोमीटर जायचंय अजून ना 2 टप्प्यात एक संपलं तुमचं. आता एवढं अजून एवढा टप्पा मारायचा जेवढा आलो तेवढा का? अजून 2 टप्प्यात, एक सपाट आहे आणि एक चढ आहे. असं आहे का? तू रुमाल साईडला ठेव ना मग. बघू शकता मित्रांनो, हा सुंदर असा धबधबा लागलाय आणि एवढी गरमी होत होती. ॲक्च्युली गरमी एवढी होत होती की वाटलं थोडं आंघोळ करून घ्यावं, त्याच्यामुळे मी आता परत एक वेळेस आंघोळ करतोय. थांबा. हर हर महादेव. हर हर महादेव. की हो, काय सुंदर असा वॉटरफॉल इकडे आणि तो खाली पडतोय. लोक सेल्फी घेत आहे, बघू शकता तुम्ही. ट्रेकची सुरुवात झाली की थोड्या पायऱ्या संपेपर्यंत आहे ना थोडासा खूप जास्त दम लागतो. त्यानंतर जवळपास अर्धा किलोमीटर सपाट एरिया लागतो, म्हणजे परत तुम्ही प्रॉपर चालू शकता. जसंही सपाट एरिया संपला ना, आता थोडीशी परत चढावं लागलेलं आहे. थोडंसं पास आल्यानंतर आपल्याला हा परिसर लागतो. खूपच सुंदर आहे, हाईटवर आहे. फायनली आपण 1.5-2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर पोहोचलो आहे आपण हरिश्चंद्रगडावर. आणि इकडे समोर जे आहे ना, ते समोर इथे मंदिर आहे. ही जी लेक दिसते ना, लेकच्या काय इथे बोटाच्या समोर इथं समोर मंदिर आहे. एकदम हाच रस्ता छोटासा जायला आपल्याला. खूप सुंदर असं इकडे लोकेशन तयार झालं बघा. अँड हे इकडे बघा धुकं दिसतं आहे. धुकं आहे आणि आजचा सीन असा आहे की इकडे म्हणजे आज मी खूप वरती आलो आहे, बट धुकं कमी आहे ॲक्च्युली. तर फायनली पोहोचलो आहे हरिश्चंद्रगडावर. थोडंसं एक 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे, तिथं दर्शन करू. त्यानंतर आपण जी महादेवाची पिंड आहे तिथे पण बघू, ते पण बघू. महादेव बघू, महाकाल बघू. आणि त्यानंतर कोकणकडा जी आहे, इथं जवळच कोकणकडा आहे, तिथं आपण जाऊ. जे येणारे लोक होते रिटर्न, त्यांना विचारलं मी, म्हटलं की कोकणकडा आहे का सध्या, म्हणजे दिसेल का? तर ते बोलले सध्या थोडासा म्हणजे धुकं वाढलं आहे, त्यामुळे दिसणार नाही. पण आपण कोकणकडावर एक वेळेस जाऊ, कारण आता इतक्या दूर आलो आहे तर कोकणकडा बघायची इच्छा आहे अजून. तर कोकणकडा पण बघू. फर्स्ट दर्शन करू, आपण महादेवाचं दर्शन करू. फायनली आपण जर हरिश्चंद्र गडावर आलो ना, तर गडावरच एक्झॅक्टली ना इथं समोर या हॉटेल्स आहे,
इथं तुम्हाला जेवण वगैरे पाणी हे सगळं मिळू शकतं. सुंदर असं इथं छोटे छोटे घरामध्ये आहेत, छोट्या छोट्या हॉटेल्स आहे, बिस्किट आहे. जर कोणाला पाणी हवं आहे तर पाणी वगैरे सगळं प्रॉपर मिळू शकतं. इथं समोरच आल्यानंतर काहीतरी छोटंसं असं पाण्याचं काहीतरी टँक आहे हा. आणि त्यानंतर इथं छोटीशी पिंड आहे महादेवाची. इथे आपण बघू शकतात, हर हर महादेव. आणि पुढे आपण चालूयात आता मंदिराच्या दिशेने. हे समोर मंदिर आहे इकडे, हे समोरच मंदिर आहे इकडे. आल्यानंतर हे बघा, इथं खूप सुंदर असा पाण्याचा कुंड आहे आणि खूप भारी वाटतो तो बघायला. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि समोर अशा छोट्याशा दरवाजासारखं काहीतरी केलेलं आहे, तर ते पण खूप सुंदर दिसतंय बघायला. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आत्ताच आपलं दर्शन झालं आहे. बघा तुम्ही मंदिर बघू शकता मागे, व खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही पण येऊ शकतात. वाटत होतं की चढायला जास्त अवकाळ होईल, पण काही एवढं झालं नाही. नॉर्मलीच सगळा काही ट्रेक झाला आहे आमचा. आणि आता आम्ही चाललो कोकणकड्याला. कोकणकडा बघायचा आणि जायचं. आता आपण निघालो आहे कोकणकड्यासाठी. आणि रिव्हर्स वॉटरफॉल. हां, रिव्हर्स वॉटरफॉल का? हो, दोन्ही तिथंच आहेत. कोकणकड्यासाठी. व तिथं रिव्हर्स वॉटरफॉल, प्रणव सांगतोय की तिथं रिव्हर्स वॉटरफॉल पण आहे. हो, आम्हाला कोकणकड्यातला व्ह्यू बघायला भेटेल, कारण धुकं खूप जास्त आहे. हो, धुकं आहेत आणि नशिबावर असतं का तिथं कोकणकडा तुम्हाला बघायला भेटेल किंवा नाही भेटेल. चला मित्रांनो, चला आपण जाऊयात आता कोकणकड्यासाठी. आत्ताच आपण कोकणकड्याजवळ आलो आहे, बट इतकं धुकं आहे ना इकडे की वाटत नाही की आता इम्पॉसिबल आहे की कोकणकडा दिसेल आपल्याला. तरी पण आपण ट्राय करूयात, थोडंसं आपण थांबूयात इकडे. फायनली आम्ही येऊन पोचलो आहे कोकणकडा इथे. पण इथं एवढं भयानक धुकं आहे की काहीच दिसायला तयार नाही आहे. बघू शकता तुम्ही इकडे. आणि प्रणवने सांगितलंच होतं की थोडंसं तुम्ही लवकर आवरा लवकर आवरा, बट आम्ही चला थोडं थोडं हळूहळू येत राहिलो. आणि तुम्ही बघू शकतात एवढं भयानक इथं रूप आहे सह्याद्रीचं.
गोष्ट मला बघायची होती आणि ती साक्षात माझ्या नशिबात होती. बघू शकता तुम्ही सह्याद्रीचं अथांग रूप. मित्रांनो, सह्याद्रीचं असं रूप मी पहिल्यांदा आयुष्यात बघितलं. खूप आनंद झाला. हरिश्चंद्र गडावर पण येऊन मला खूप जास्त आनंद झाला. आणि सेकंडरी आता तुम्ही बघू शकता इथे कोकण कड्याला पुन्हा एकदा इथे ना धुकं आले बघा. आणि आता आम्ही निघतोय. आमचं जेवण पण झालंय आणि आम्ही आता निघतोय. आणि ॲक्च्युली काय झालं, माझ्या कॅमेऱ्याची आता बॅटरी पण संपली आहे. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. धन्यवाद.